Okay, now once again, I welcome you all to the regular lecture series on English grammar for military and Saral Seva Bharti examinations. Well, in line of the previous topic that we were discussing when we left off the previous lecture, we will again resume the topic from where we left off. We were discussing about common mistakes in English. आपल्याकडून इंग्रजीमध्ये लिहिताना, बोलत असताना किंवा ग्रामरमध्ये काही छोट्या छोट्या चुका होतात, त्याला आपण कॉमन मिस्टेक्स इन इंग्लिश असं म्हणतो. ते टॉपिक्स आपण पाहत होतो. आता पुढचे काही आपल्याकडे सेंटेन्सेस आहेत, त्यांच्यामध्ये कशा मिस्टेक्स होतात आणि हाऊ यू शुड अव्हॉइड दोज मिस्टेक्स, आणि त्या मिस्टेक्स आपण कशा अव्हॉइड केल्या पाहिजे याबद्दल चर्चा करूया. आता वाक्य आहे, टर्न ऑफ द लाईट बिफोर यू विल गो टू स्लीप. टर्न ऑफ द लाईट बिफोर यू विल गो टू स्लीप. आता याच्यामध्ये काय एरर असेल बरं या वाक्यामध्ये? तर या वाक्यामध्ये पहा, ऑलरेडी आपण इथे एक टाइम प्रेपोजिशन जो आहे तो वापरलाय. आता बिफोर हे काय दाखवतो वाक्यामध्ये? टाइम दाखवतो, वेळ दाखवतो. बिफोरचा अर्थ काय होतो? पूर्वी. म्हणजे झोपायला जाण्यापूर्वी तू दिवे बंद कर. टर्न ऑफ द लाईट बिफोर यू यू विल गो टू स्लीप. आता झोपायला जाण्यापूर्वी दिवे बंद कर, म्हणजे या वाक्यामध्ये बिफोर हा शब्द आधीच आपल्याला वेळेबद्दल माहिती देतो आहे. मग तिथे विल वापरायची गरज आहे का? नाही. टर्न ऑफ द लाईट बिफोर यू गो टू बेड. इथे स्लीप शब्द पण येणार नाही. बिफोर यू गो टू स्लीप हा शब्द वापरला जात नाही. तर बिफोर यू गो टू बेड, बेडवर जाणे म्हणजेच काय? झोपी जाणे, झोपायला जाणे असा त्याचा अर्थ होतो. टर्न ऑफ द लाईट बिफोर यू गो टू बेड. ओके, इथे लक्षात घ्या, will will does not exist as it is simple present tense and go to bed instead of go to sleep. इथे लक्षात घ्या, कधीही आफ्टर आणि बिफोर असे दोन प्रेपोजिशन जर वाक्यामध्ये वापरलेले असेल. आता आफ्टर कधी वापरतात? आफ्टरचा अर्थ होतो नंतर. आफ्टरचा अर्थ काय आहे? नंतर. आणि बिफोरचा अर्थ काय आहे? पूर्वी. तर आफ्टर म्हणजे नंतर, बिफोर म्हणजे पूर्वी. तर असे प्रेपोजिशन जर वाक्यामध्ये असेल तर आपल्याला काय करायची गरज नाही? विल वापरायची गरज नाही, कारण आफ्टर म्हणजे नंतर. ओके, सो टर्न ऑफ द लाईट आफ्टर यू गो टू बेड, और टर्न ऑन द लाईट आफ्टर यू गो टू बेड, टर्न ऑफ द लाईट बिफोर यू गो टू बेड. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काही प्रेपोजिशन्स असे असतात जे आपल्याला वेळेबद्दल माहिती देतात. स्पेसिफिकली आपण पाहूया बिफोर आणि आफ्टरच्या बाबतीमध्ये. तर तिथे आपण काय करू शकत नाही, तिथे आपल्याला विल वापरायची गरज नाही, कारण बिफोर म्हणजे पूर्वी. तर बिफोर नंतरचं वाक्य पण हे कसं आलं पाहिजे? प्रेझेंट सिम्पलमध्ये. जर पहिलं वाक्य प्रेझेंट सिम्पल असेल तर, आणि आफ्टर नंतर पहिलं वाक्य जर पूर्वी, आफ्टरच्या पूर्वी पहिलं वाक्य प्रेझेंट सिम्पलमध्ये असेल तर दुसरं वाक्य सुद्धा प्रेझेंट सिम्पलमध्ये असलं पाहिजे. ओके, जसं की कॅन यू कॉल मी आफ्टर यू रीच युअर होम, और कॅन यू कॉल मी आफ्टर यू रीच होम. तुम्हाला फोन करू शकतो का तुम्हाला घरी पोहोचल्यावर? आफ्टरच्या आधीचं वाक्य पण प्लेन आहे, दुसरं वाक्य पण प्लेन आहे. आता दुसरं पहा, आय विश आय एम रिच. आता हे आपण पाहिलंय, आय विश नंतर क्रियापदाचा दुसरा रूप आला पाहिजे. मग इथे ॲम येईल का? ॲम वापरल्या जाईल का? नाही. हे कसं येईल? आय विश आय वर रिच. म्हणजे आय विश नंतर एक तर तुम्ही पास्ट परफेक्ट वापरू शकता किंवा पास्ट सिंपल, जसं की आय विश्ड आय हॅड बीन रिच, और आय विश आय वर रिच. लक्षात घ्यायचं, आय विश फॉलोड, आय विश फॉलोड सेंटेन्स इज इमॅजिनरी, सो वी यूज पास्ट और पास्ट परफेक्ट टेन्स. कधी लक्षात घ्या, वाक्यामध्ये जेव्हा आय विश असं वापरल्या जातं तर हे वाक्य जे आहे हे इमॅजिनरी आहे. इमॅजिनरी म्हणजे काय आहे? काल्पनिक आहे. काय आहे? काल्पनिक हे वाक्य आहे. तर काल्पनिक असल्यामुळे काय होतं की इथे आपण आय विश नंतर एक तर तुम्ही सिंपल पास्ट वापरला पाहिजे किंवा पास्ट परफेक्ट तिथे वापरला पाहिजे. पुढे पहा, द फॅक्टरी इज बिलॉंगिंग टू माय अंकल. म्हणजे हा कारखाना किंवा हा माझ्या काकांचा आहे. आता बिलॉंग हा जो व्हर्ब आहे, तर बिलॉंग हा व्हर्ब आपल्याला बिलॉंगिंग वापरता येईल का? नाही. बिलॉंगिंगचा अर्थ काय होतो? वेगळा. बिलॉंगिंग म्हणजे सामान, आणि बिलॉंग हा जो शब्द आहे, हा व्हर्ब आहे, याचा अर्थ होतो मालकी. बिलॉंग हा जो आहे हा ओनरशिप दाखवण्यासाठी
मालकी दाखवण्यासाठी वापरतात. द फॅक्टरी इज बिलॉंगिंग टू माय अंकल. नो, द फॅक्टरी इज ऑर द फॅक्टरी बिलॉंग्स टू माय अंकल, बिकॉज बिलॉंग्स टू इन्स्टेड ऑफ बिलॉंगिंग टू. तर वाक्यामध्ये कधीही बिलॉंग टू वापरतात किंवा बिलॉंग्स टू. ही शी इट किंवा नाऊन असेल तर बिलॉंग्स टू. आय वी यू दे असेल तर बिलॉंग टू. बिलॉंग टू म्हणजे काय, हे माझं आहे, याच्यावर माझी मालकी आहे. दिस क्लास बिलॉंग्स टू मी, हे क्लास माझा आहे. दॅट कार बिलॉंग्स टू हिम, ही कार त्याची आहे. ओके. धिस कार बिलॉंग्स टू देम, ही कार त्यांची आहे. अशा अर्थाने आपण ते वापरतो. ऑर धिस इन्स्टिट्यूट बिलॉंग्स टू मी, हे इन्स्टिट्यूट माझं आहे. सो बिलॉंग टू ऑर बिलॉंग्स टू म्हणजे त्याच्यावर तुमची मालकी आहे, अशा अर्थाने आपण ते वापरतो. पुढे, पद्मा टोल्ड टू मी द न्यूज. आता हे आपण अनेक वेळेला पाहिले की टोल्ड नंतर आपण टू शक्यतो वापरत नाही. टोल्ड टू मी, टोल्ड टू हर, टोल्ड टू हिम, टोल्ड टू डेम अशा अर्थाने आपण वापरत नाही. तर वाक्य कसं वापरतो, पद्मा टोल्ड मी द न्यूज. इथे टू ची गरज नाही. पद्मा टोल्ड मी द न्यूज. ओके. तर टोल्ड नंतर आपण काय वापरतो, सेड. सेड नंतर टू वापरतो. शी सेड टू मी, शी सेड टू देम, शी सेड टू हिम. पण टोल्ड टू हे जर आपण वाक्यामध्ये वापरलं तर हे काय असेल, ग्रॅमॅटिकल एरर असेल. यू कॅन यूज सेड टू. तुम्ही सेड टू वापरू शकता पण टोल्ड टू नाही वापरू शकत. ठीक आहे. तेलुगू इज कॉल्ड ॲज द इटालियन ऑफ द ईस्ट. तेलुगू इज कॉल्ड ॲज द इटालियन ऑफ द ईस्ट. आता पहा, बऱ्याचदा स्पेसिफिकली जे स्टुडंट सायन्स वगैरे शिकतात तर डेफिनेशन्समध्ये वगैरे तुम्हाला इज कॉल्ड ॲज, इज नोन ॲज असं तुम्हाला शिकवलं जातं. पण त्यामध्ये सुद्धा एक ग्रॅमॅटिकल एरर आहे की कॉल्ड ॲज कधीही वापरल्या जात नाही. Telugu is called the Italian of the East. So the words or verbs called, appoint, select and elect don't take suffix as suffix. बघा, called नंतर called as, appoint as, he is appointed as. he is appointed as कधीही येणार नाही. Sir, he is appointed as the president of our class. No. He is appointed as the president of our city. No. He is अपॉइंटेड ॲज येणारच नाही. अपॉइंट नंतर ॲज वापरलं की ते ग्रॅमॅटिकल एरर आहे. सिलेक्टेड ॲज, सर आय एम सिलेक्टेड ॲज अ कॉर्डिनेटर. नो, आय एम सिलेक्टेड अ कॉर्डिनेटर. सिलेक्टेड नंतर म्हणजे पहा, कॉल्ड नंतर, अपॉइंट नंतर, सिलेक्ट नंतर आणि इलेक्ट नंतर आपण कधीही ॲज वापरत नाही. इट इज कॉल्ड ॲज, नो. अपॉइंट ॲज, सिलेक्टेड ॲज, इलेक्टेड ॲज. इट इज कॉल्ड ॲज द थीम, चुकीचं वाक्य आहे. ही इज अपॉइंटेड ॲज द प्रेसिडेंट, चुकीचं आहे. इज सिलेक्टेड ॲज द कॅप्टन ऑफ द टीम, चुकीचं आहे. इलेक्टेड ॲज हे पण काय आहे, चुकीचं त्या ठिकाणी ठरेल. सो कॉल्ड, अपॉइंट, सिलेक्ट अँड इलेक्ट, इथे आपण ॲज सफिक्स जो आहे तो आपण वाक्यामध्ये वापरत नाही. कॉल्ड ॲज, अपॉइंट ॲज, सिलेक्ट ॲज, इलेक्ट ॲज हे कधीही चुकीचं ठरेल. तर लक्षात ठेवायचं, तेलुगू इज कॉल्ड द इटालियन ऑफ द ईस्ट. तेलुगू इज कॉल्ड ॲज हे वापरायची गरज नाही. दुसरं, आय डोंट लाईक टू डिस्कस अबाउट इट नाव. आय डोंट लाईक टू डिस्कस अबाउट इट नाव. आता इथे डिस्कस म्हणजे चर्चा करणे आणि अबाउट म्हणजे च्याबद्दल. डिस्कस नंतर आपण अबाउट प्रेपोजिशन इथे वापरलेला आहे. सो आय डोंट लाईक टू डिस्कस इट नाव. इथे अबाउट वापरायची गरज आहे का, नाही. कारण डिस्कसचा अर्थ होतो टॉक, बोलणे, स्पीक अबाउट. हां, तुम्ही स्पीक सोबत अबाउट वापरू शकता. स्पीक अबाउटचा अर्थ काय होतो, च्याबद्दल बोलणे. च्याबद्दल बोलणे. स्पीक अबाउट म्हणजे काय, च्याबद्दल बोलणे. टॉक अबाउट, स्पीक अबाउट, डिस्कस. हां, स्पीक अबाउट म्हणजे काय, च्याबद्दल बोलणे. ओके. आय डोंट लाईक टू डिस्कस अबाउट इट नाऊ. आय डोंट लाईक टू डिस्कस इट नाऊ. डिस्कस सोबत अबाउट नाही, पण स्पीक अबाउट, टॉक अबाउट येऊ शकतं. आय वुड लाईक टू टॉक अबाउट इट, आय वुड लाईक टू स्पीक अबाउट इट अशा अर्थाने आपण वापरतो. देन द doorbell is ringing for over 5 minutes. The doorbell is ringing for over 5 minutes. The doorbell has been ringing for over 5 minutes. म्हणजे मागच्या 5 मिनिटापासून दरवाजाची घंटी वाजत आहे. आता आपण एक वापरतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, दुसरा वापरतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काय फरक आहे बरं दोघांमध्ये, हा फरक आपण काय केला पाहिजे, लक्षात घेतला पाहिजे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण कधी वापरतो,
We use present continuous tense when we are talking of something at the time of speaking. बोलता क्षणी एखाद्या गोष्टी म्हणजे बोलता क्षणी काही घडत असेल तर आपण वापरतो प्रेझेंट कंटिन्युअस. पण मागच्या काही वेळेपूर्वी एखादी घटना घडायला सुरुवात झाली. आत्ताही ती घटना घडत आहे. म्हणजे 5 मिनिटापूर्वी एखाद्याने बेल वाजवायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ती बेल वाजतच आहे. मग आपण काय करतो त्या ठिकाणी? आपण वापरतो तिथे आपण काय वापरतो? तिथे आपण वापरतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. द डोअरबेल इज रिंगिंग फॉर ओव्हर 5 मिनिट्स. द डोअरबेल हॅज बीन रिंगिंग फॉर ओव्हर 5 मिनिट्स. मग हे काय आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आय डिडंट अटेंड टू द मीटिंग. वाक्य बरोबर वाटतं का तुम्हाला? आय डिडंट अटेंड टू द मीटिंग. आय डिडंट अटेंड द मीटिंग. अटेंड नंतर टू वापरायची गरज आहे का? नाही. म्हणजे काय इथे to remove, because to should be removed and it is not followed by attend. Attend to असं कधीही ग्रामरमध्ये वापरल्या जात नाही. हे लक्षात ठेवायचं. देन डोंट एंटर इनटू द गार्डन. आता इथे एंटरचा अर्थ काय होतो? आतमध्ये प्रवेश करणे. इनटूचा अर्थ पण आहे आतमध्ये. मग एंटर नंतर इन किंवा इनटू वापरायची गरज आहे का? डोंट एंटर द गार्डन. एंटर नंतर इनटू वापरलं तर ते डबल वर्ड होईल ना. तर लक्षात ठेवा, कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की एंटर इनटू किंवा एंटर इन हे आपण नॉर्मली वापरत नाही. हे काय असतं? ग्रामॅटिकल एरर तिथे येतं. हे काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. दुसरं, आय वुडंट डू दॅट इफ आय एम यू. आता सिंपल आहे. वुडंट वापरलंय. मग इथे ॲम वापरल्या जाईल का? की तुझ्या जागी मी असतो तर मी ते केलंच नसतं. आय वुडंट डू दॅट इफ आय वर यू. आय वुडंट डू दॅट इफ आय वर यू. आय वुडंट डू दॅट इफ आय वर यू अशा अर्थाने ते येतं. म्हणजे इफ नंतर वर वापरलंय, वर नंतर हॅड आणि मग इफ नंतर काय केलं? वर. म्हणजे इफ नंतर वर का? कारण इथे काय आहे? वुडंट आहे. जसं की आय वोंट डू दॅट इफ आय एम यू हे येतं. विल आणि ॲमची जोडी परफेक्ट आहे. पण वुड वापरलेला असेल कारण वुड हा विलचा पास्ट म्हणून कन्सिडर होतो. इफ देअर इज वुड देन यू नीड टू यूज पास्ट सिम्पल टेन्स इन द वर्ब. आय वुडंट डू दॅट इफ आय वर यू. मी जर तुझ्या जागी असतो तर मी ते केलं नसतं. अशा अर्थाने ते वाक्य आलेलं आहे. पुढे, इट इज टाइम वी स्टार्ट. इट इज टाइम वी स्टार्ट. इट इज टाइम वी स्टार्टेड. बघा, इट इज हाय टाइम आणि इट इज टाइम आलं की आपण पास्ट वापरतो. हे लक्षात ठेवायचं. कधीही लक्षात ठेवायचं. इट इज टाइम, इट इज हाय टाइम, इट इज टाइम, इट इज हाय टाइम. मग आपण काय करतो त्यानंतर? इट इज टाइम किंवा इट इज हाय टाइम नंतर पास्ट सिंपल आपण वापरतो. इट इज टाइम वी स्टार्ट. इट इज टाइम वी स्टार्टेड. ओके. I will ring you up as soon as she will come. I will ring you up as soon as she comes. काय येईल? I will ring you up as soon as she comes. जशी ती येईल तसं मी तुम्हाला रिंग देईल. I will ring you up as soon as she will come. So I will ring you up as soon as she comes. पहा, as soon as परत हा काय आहे? टाइम फ्रेज आहे. as soon as म्हणजे काय? त्यानंतर लगेच. सर, I will call you as soon as I रीच माय होम. तर ॲज सून ॲज नंतर आपल्याला फ्युचर सिम्पल टेन्स वापरायची गरज आहे का? ॲज सून ॲजचा अर्थच होतो की त्यानंतर लगेच. आय विल रिंग यू अप ॲज सून ॲज शी विल कम. सो आय विल रिंग यू अप ॲज सून ॲज शी कम्स. इथे ॲज सून ॲज नंतर आपल्याला फ्युचर सिम्पल टेन्स वापरायची गरज नाही. हे काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे, ही आस्क्ड दॅट व्हाय आय वॉज लेट. ही आस्क्ड दॅट व्हाय आय वॉज लेटची गरज आहे का इथे? दॅटची आवश्यकता नाही. यू डू नॉट हॅव टू यूज दॅट इन दिस पर्टिक्युलर सेंटेन्स. ही आस्क वाय आय वॉज लेट. त्यांनी मला विचारलं की मला उशीर का झाला. इथे हे प्रश्न नाही आहे, इथे हे स्टेटमेंट आहे. दुसरं, वेअर यू बॉट द वॉच. वेअर यू बॉट द वॉच. सर, तुम्ही ही घडी कुठे विकत घेतली. आता इथे आपण काय केलं? डायरेक्ट क्रियापदाचा दुसरा रूप वापरलाय. सो वेअर हॅव यू बॉट द वॉच, प्रेझेंट परफेक्ट. ही घडी तुम्ही कोठे विकत घेतलेली आहे किंवा वेअर डिड यू बाय द वॉच. वेअर डिड यू बाय द वॉच हे वाक्य तुम्ही करेक्ट वापरू शकता. देन, आय प्रे गॉड एव्हरी डे. आय प्रे टू गॉड एव्हरी डे. आय प्रे गॉड एव्हरी डे. आय प्रे टू गॉड एव्हरी डे. टू इज यूज्ड विथ गॉड.
गॉड सोबत आपण नेहमी काय वापरतो, टू प्रेपोजिशन वापरतो, फॉर नाही. आय प्रे टू गॉड, प्रे टू गॉड म्हणजे देवाला प्रार्थना करतो. आय प्रे टू गॉड, प्रे फॉर आपण कधीही वापरत नाही. आय प्रे टू गॉड एव्हरी डे. ओके, आय प्रे टू गॉड एव्हरी डे. देन the population of Bombay is greater than Madras. The population of Bombay is greater than that of Madras. पहा, सिंपल आहे. आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय करतो, तुलना करायची असेल, जर आपला सब्जेक्ट प्लुरल असेल तर आपण दोज ऑफ वापरतो, आणि आपला सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपण काय वापरतो, दॅट ऑफ जे आहे ते आपण वाक्यामध्ये वापरतो. द पॉप्युलेशन ऑफ बॉम्बे इज ग्रेटर दॅन मद्रास. The population of Bombay is greater than that of Madras. Okay, the population of Bombay is greater than that of Madras. अशा अर्थाने वापरतो. देन he said he would be going to abroad in March next year. तो म्हणाला की तो पुढच्या वर्षीच्या मार्चमध्ये अब्रॉड म्हणजे विदेशात जाईल. वाक्य कसं असेल, he said that he would be going abroad in March next year. तो म्हणाला की तो पुढच्या वर्षी जात असेल. ही वुड बी गोइंग टू अब्रॉड येईल का? नाही. अब्रॉडच्या समोर टू वापरायची गरज नाही. ही सेड दॅट ही वुड बी गोइंग अब्रॉड इन मार्च नेक्स्ट इयर. इथे अब्रॉड वापरलंय, टू आपण वापरलेला नाही. दॅट इज मिस्ड बिकॉज इट इज इनडायरेक्ट स्पीच अँड अब्रॉड डोंट टेक प्रेपोजिशन टू, आणि अब्रॉड सोबत टू प्रेपोजिशन आपण वापरत नाही. देन डू यू गो टू कॉलेज बाय बस ऑर बाय वॉक? Do you go to college by bus or by walk? So do you go to college by bus or on foot? By walk आपण वापरत नाही. ऑन फूट म्हणजे स्वतःच्या पायाने चालत जाणे, ऑन फूट. बघा किती सिंपल मिस्टेक आहे जे आपण करतो. बाय फूट पण वापरल्या जाईल का? नाही. ऑन फूट करेक्ट आहे. समजा तुम्ही जर बाय फूट वापरलं तर ते काय असेल, इनकरेक्ट असेल. डू यू गो टू कॉलेज बाय बस ऑर ऑन फूट, स्वतःच्या पायावर चालत जाणे. अशा अर्थाने काय करतो आपण, ते वाक्य जे आहे ते वापरतो. हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. डू यू गो टू कॉलेज बाय बस ऑर बाय वॉक? सो डू यू गो टू कॉलेज बाय बस ऑर ऑन फूट, अशा अर्थाने आपण ते वाक्य वापरतो. ठीक आहे, पुढे. जॉर्ज अँड आय हॅव बीन वर्किंग ऑन दिस इन्व्हेन्शन सिन्स 5 years. जॉर्ज अँड आय हॅव बीन वर्किंग ऑन दिस इन्व्हेन्शन फॉर 5 years. इथे सिन्स वापरतो का? नाही. आता पहा, सिन्स आणि फॉर मध्ये एक बेसिक फरक आहे, तो आपण समजून घेऊया. एक आहे सिन्स आणि दुसरा प्रेपोजिशन आहे आपल्याकडे फॉर. आता काय फरक आहे बरं सिन्स आणि फॉर मध्ये? तर नॉर्मली लक्षात ठेवा, सिन्स आपण कधी वापरतो, एखाद्या घटनेची सुरुवात दाखवायची असल्यास, टू टॉक अबाउट द स्टार्टिंग पॉइंट ऑफ ॲन ॲक्टिव्हिटी. एखाद्या घटनेची सुरुवात दाखवायची असेल तर काय वापरतो? सिन्स वापरतो. आणि फॉर किती वापरतो आपण? कंप्लीट पिरियड ऑफ टाइम, एखाद्या घटनेचा कालावधी दाखवायचा असेल, कालावधी दाखवायचा असेल. समजा आज सकाळी 7 वाजतापासून पाऊस पडत आहे, म्हणजे पाऊस पडायला सुरुवात किती वाजता झाली? 7 वाजता. म्हणजे पहा, सकाळी 7 वाजता काय झालं? पावसाला सुरुवात झाली, रेनिंग स्टार्ट झाली. आता किती वाजलेले आहेत? 10:30 वाजलेले आहेत. अद्यापही पाऊस कसा आहे? सुरूच आहे. म्हणजे सकाळी 7 वाजता पावसाला सुरुवात झाली, अद्यापही पाऊस सुरूच आहे. याचा अर्थ काय आहे की 7 AM to 10:30 एखादी ॲक्टिव्हिटी जी आहे ती कंटिन्यू होत आहे. मग आपण एक्झाम्पल जे आहे ते आपण कसं वापरतो? इथे उदाहरण कसं घेऊ शकतो? इट हॅज बीन रेनिंग, इट हॅज बीन रेनिंग सिन्स 7 AM दिस मॉर्निंग. म्हणजे आज सकाळी 7 पासून पाऊस पडत आहे. तर इथे आपण काय वापरलंय? सिन्स जे आहे ते वाक्यामध्ये वापरलेलं आहे. व्हाय हॅव वी युज्ड सिन्स हिअर? इट हॅज बीन रेनिंग सिन्स 7 AM दिस मॉर्निंग. सिन्सचा अर्थ आहे की सकाळी 7 पासून, सकाळी 7 पासून असा त्याचा काय होतो? अर्थ होतो. तर सिन्स आपण का वापरला? सिन्स हे कशासाठी वापरल्या जातं?
एखाद्या घटनेची सुरुवात कधी झाली हे आपल्याला दाखवायचं असेल तर आपण काय वापरतो, सिन्स वाक्यामध्ये वापरतो. हे लक्षात ठेवायचं. दुसरं आपण घेऊ शकतो, समजा तुमचा मित्र आहे, तो संडेला त्याला ॲडमिट केलं हॉस्पिटलला आणि अजूनही तो हॉस्पिटललाच आहे. मग कसं आपण म्हणू शकतो, ही हॅज बीन इन हॉस्पिटल ही हॅज बीन इन हॉस्पिटल सिन्स संडे. तो संडेपासून हॉस्पिटलमध्ये आहे. म्हणजे त्याला ॲडमिट कधी केलं आपण हॉस्पिटलमध्ये, संडेला केलं. मग काय वापरलं, सिन्स वापरलं. म्हणजे संडेला त्याला हॉस्पिटलमध्ये आपण ॲडमिट केलं तेव्हापासून आत्तापर्यंत तो हॉस्पिटलमध्येच आहे. दुसरं आहे कंप्लीट पिरियड ऑफ टाईम. कालावधी दाखवायचा असेल तर आपण फॉर वापरतो. म्हणजे काय, फॉर 5 डेज, फॉर 5 मिनिट्स, फॉर 5 मंथ्स, फॉर 5 इयर्स अशा अर्थाने. जसे की आपण उदाहरण घेऊ शकतो, आय हॅव बीन a teacher for 5 years. I have been a teacher for 5 years. म्हणजे 5 वर्षापासून मी शिक्षक आहे. म्हणजे माझ्या शिक्षकी पेशाला एकूण किती दिवस झाले, 5 वर्ष झाले. फॉर वापरलंय आपण. जसं अजून घेऊ शकतो, I have been waiting for 1 hour. मी 1 तासापासून वाट पाहत आहे. म्हणजे इथे आपण कधीपासून वाट पाहतोय हे वाक्यामध्ये म्हटलंय का? नाही. कधीपासून वाट पाहतोय हे आपण वाक्यामध्ये म्हटलेलं नाही. पण कधीपासून नाही तर किती वेळेपासून आहे. म्हणजे वाट पाहण्याचा एकूण कालावधी किती झालाय? 1 तासाचा झालाय. म्हणून काय वापरला आपण? फॉर वापरलंय. ओके. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, शी हॅज बीन इन पुणे for 7 years. She has been in Pune for 7 years. 7 वर्षापासून ती पुण्यामध्ये आहे. अशा अर्थाने आपण हे वाक्यामध्ये वापरलेलं आहे. ठीक आहे. अजून आपण एखादं उदाहरण घेऊ शकतो. समजा शी हॅज बीन इन पुणे फॉर 7 years किंवा आय स्टडी 10 hours a day. आय स्टडी फॉर किंवा आय स्टडी फॉर 10 hours a day. मी दिवसाला 10 तास अभ्यास करतो. फॉर आपण वाक्यामध्ये वापरलेला आहे. तर इथे फॉर आपण काय वापरलाय? फॉर म्हणजे किती तास? 10 तास. तर फॉर हे आपण वाक्यामध्ये कधी वापरतो? ज्यावेळी आपल्याला एखाद्या घटनेचा कालावधी दाखवायचा असतो, की एखाद्या घटनेला किती वेळ झालेला आहे हे दाखवायचं असेल तर आपण काय वापरतो? फॉर वाक्यामध्ये वापरतो. हे लक्षात ठेवायचं. हे पहिला आपण सिन्स आणि फॉरचा युसेज. ठीक आहे. आय प्रे टू गॉड एव्हरी डे. ठीक आहे, आपण सिन्स पाहिलं होतं. चला पुढे. आता पुढचं स्लाइड पाहूया. आता नेक्स्ट आहे, माय ब्रदर इज 2 years एल्डर दॅन आय एम. माय ब्रदर इज 2 years एल्डर दॅन आय एम. आता इथे आपण एल्डर शब्द वापरलाय. काय वापरलाय? एल्डर, की माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. माय ब्रदर इज 2 years एल्डर टू मी. एल्डर टू मी येईल वाक्यामध्ये. बघा कधी लक्षात ठेवायचं, सुपेरियर, इन्फेरियर, ज्युनियर, सिनियर, प्रेफरेबल, एल्डर यांच्यानंतर नेहमी काय वापरतो? टू वापरला जातो. जसं की ही इज superior to me. He is superior to me. She is junior to me. To me वापरलंय. नंतर nobody is inferior to him. Nobody is inferior to him. अशा अर्थाने आपण हे वाक्य जे आहे ते वाक्यामध्ये वापरलंय. Nobody is inferior to him. त्यानंतर I prefer coffee to tea. I prefer coffee to tea. ठीक आहे, म्हणजे मला कॉफीपेक्षा चहा जास्त आवडतो. या अर्थाने आपण ते वापरलेलं आहे. आय प्रेफर कॉफी टू टी. ठीक आहे, हे आपण वाक्य वापरलेले आहे. म्हणजे आपण काय करतो? सुपेरियर टू, ज्युनियर टू, इन्फेरियर टू. हो ना. तर कधी लक्षात घ्यायचं की सुपेरियर टू, इन्फेरियर टू, ज्युनियर टू, सिनियर टू, प्रेफरेबल टू. ओके. आपण असं पण म्हणू शकतो, शी प्रेफर्स
शी प्रेफर्स रीडिंग दॅन स्पीकिंग, हे असं पण येतं वाक्य. आणि दुसरं वाक्य येऊ शकतं शी प्रेफर्स स्पीकिंग टू रीडिंग, म्हणजे तिला वाचण्यापेक्षा बोलायला आवडतं, अशा अर्थाने पण आपण हे वापरतो. ठीक आहे, तर हे काही कॉमन एरर्स असतात आपल्याकडून, जे इंग्लिशमध्ये मोस्टली आपल्याकडनं होतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. दीज आर सम ऑफ दी कॉमन एरर्स दॅट वी नॉर्मली डू. ठीक आहे. ओके, आता आपण पाहूया मित्रांनो की कसे आता परीक्षांमध्ये जसं आपण कॉमन मिस्टेक्स पाहिल्या,
तर परीक्षांमध्ये सुद्धा बऱ्याचदा काय होतात, कॉमन एरर नावाचा एक टॉपिक असतो, त्याच्यावर प्रश्न येतात. आता ते प्रश्न कसे येतात आणि आपण कसे सोडवायचे याबद्दल आपण थोडीशी आता काय करूया, चर्चा करूया. अलीकडे गट ब, गट क, राज्यसेवा किंवा कुठल्याही सरळ सेवा TCS IBPS मध्ये सुद्धा काय केल्या जातात, नॉर्मली आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारल्या जातात. तर आपण पाहूया की कशा पद्धतीनं आपल्याला कॉमन एरर जे आहे या टॉपिकवरती प्रश्न जे आहेत ते विचारल्या जातात. ठीक आहे, मी एक PDF ओपन करतो आणि मग एक एक प्रश्न तुम्हाला सांगतो. त्यातला एरर म्हणजे वाक्य दिलेलं आहे, ते वाक्य कशा पद्धतीनं दिलेलं असतं आणि त्यातल्या चुका कशा ओळखायच्या हे जरा आपण या ठिकाणी आता काय करूया, डिस्कस करूया. पहा, आता वाक्य आहे, वाक्याचा एक भाग आहे समजा, अ कंपनी ऑफ 5000 soldiers. अ कंपनी ऑफ 5000 soldiers हा वाक्याचा ए भाग आहे, ए पार्ट आहे. इथे कॉमा, हॅव्हिंग मार्च्ड टायरलेसली, having marched tirelessly for over 5 days, for over 5 days, comma, have just moved into their cantonment, have just moved into their cantonment. सी, आणि इथे नो एरर आहे. डी पार्ट जो आहे त्या पार्टमध्ये कुठलीही एरर नाही. ठीक आहे, आता या वाक्यामध्ये आपल्याला नेमकं करायचं काय आहे, तर कुठल्या पार्टमध्ये मिस्टेक आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शनमध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल, कॉमन एरर, स्पॉट द एरर. ओके, रीड द सेंटेन्सेस अँड आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स कंटेन्स अन एरर. म्हणजे ए पार्टमध्ये एरर आहे का, इथे बी मध्ये एरर आहे का, सी मध्ये आहे का, किंवा नो एरर आहे, अशा अर्थाने वाक्य हे आपल्याला वापरावे लागतात. अ कंपनी ऑफ 5000 soldiers having marched tirelessly for over 5 days have just moved into their cantonment. थोडासा विचार करा, काय वाटतं तुम्हाला, बघा. काय येईल मित्रांनो, पहा, एरर अगदी सोपी आहे, सिंपल आहे. वाक्यामध्ये इथे जी एरर आहे ना, ती एरर ॲक्च्युली कुठल्या टॉपिकशी संबंधित आहे, सिंग्युलर आणि प्लुरल या टॉपिकशी संबंधित आहे. म्हणजे वाक्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल आपल्याला वापरायचं आहे, सोबतच सब्जेक्ट व्हर्ब अग्रीमेंट. काय आहे, सब्जेक्ट व्हर्ब अग्रीमेंट हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता वाक्य पहा, अ कंपनी ऑफ 5000 soldiers म्हणजे 5000 सैनिकांची एक तुकडी, अ कंपनी, अ कंपनी, अ कंपनी ऑफ 5000 soldiers. अ कंपनी हे सब्जेक्ट आहे. आता अ कंपनी म्हणजे एक तुकडी, तर ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे,
सिंग्युलर आहे, ठीक आहे. अ कंपनी ऑफ 5000 सोल्जर्स having marched tirelessly for over 5 days have just moved into their cantonment येईल का? नाही. तर इथे theirच्या ऐवजी काय पाहिजे? into its cantonment. म्हणजे आपला सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपलं प्रोनाउन सुद्धा कसं आलं पाहिजे? सिंग्युलरच आलं पाहिजे. इथे जर देअर वापरला तर देअर हा प्लुरल आहे. मग प्लुरल व्हर्ब इथे आपल्याला वापरता येईल का? इथे या वाक्यामध्ये वापरता येणार नाही. तर कधी-कधी असे किचकट प्रश्न सुद्धा तुम्हाला सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारल्या जातात. तर तुम्हाला अशा एररचे क्वेश्चन हँडल करता आले पाहिजे. ठीक आहे. चला आता सरावासाठी म्हणून आपण परत इथे काय करूया, दुसरा क्वेश्चन जो आहे तो आपण बघूया. एव्हरी पर्सन who believes every person who believes in principles हा झाला ए पार्ट, must stand up to fight, must stand up to fight हा झाला बी, for their convictions, for their convictions, C, and then no error, D. ओके, काय येईल? विचार करा. काय येईल? विचार करा. परत इथे सेम एरर आहे. एरर पण कशाची आहे? सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट आणि सिंग्युलर प्लुरलचीच आहे. पहा, एव्हरी पर्सन हू बिलीव्स इन प्रिन्सिपल्स, इथे प्रत्येक व्यक्तीबद्दल आपण बोलतोय की प्रत्येक व्यक्ती जो आपल्या तत्वांमध्ये, विचारांमध्ये विश्वास ठेवतो. एव्हरी पर्सन हू बिलीव्स इन प्रिन्सिपल्स मस्ट स्टँड अप टू फाईट फॉर देअर कन्व्हिक्शन्स. इथे काय येईल बघा, एव्हरी पर्सन जे आहे, एव्हरी म्हणजे प्रत्येक व्यक्ती. प्रत्येक व्यक्ती म्हणजे काय? एकेका व्यक्तीबद्दल आपण बोलतोय. मग ते नेचरमध्ये कसं आहे? सिंग्युलर आहे. कसं आहे? सिंग्युलर आहे. एव्हरी पर्सन हू बिलीव्स इन प्रिन्सिपल्स मस्ट स्टँड अप टू फाईट फॉर देअर कन्व्हिक्शन्स येईल का मग? नाही. फॉर हिज ऑर हर कन्व्हिक्शन्स. मग तुम्ही इथे हिज वापरायला पाहिजे. फॉर हिज कन्व्हिक्शन्स. इथे देअर येणार नाही. इफ युअर सब्जेक्ट इज सिंग्युलर इन नेचर, हाऊ कुड यू यूज प्लुरल व्हर्ब्स हिअर? इथे प्लुरल कसं वापरता येईल? सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर तुम्हाला काय करायचंय? तुमचा प्रोनाउन सुद्धा कसा वापरायचा आहे? सिंग्युलरच वापरायचा आहे. ठीक आहे. चला पुढचा अजून एक क्वेश्चन देतो प्रॅक्टिससाठी. Then the Olympic Games reflect the Olympic Games reflects the Olympic game reflects the highest spirit of the highest spirit of human endeavor and achievement. Endeavor and achievement. Human endeavor and achievement. आणि तिसरं येतं इथे नो एरर. ठीक आहे, डी. अजून एक आपण क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट अजून, the principal of the school
Principal of the school stressed the need for discipline. The need for discipline amongst the students. बघा काय एरर येईल. काय येईल बरं पहा. अगदी सोपी एरर आहे पहिल्या याच्यामध्ये. व्हर्बशी रिलेटेड आहे, सब्जेक्ट हो अग्रीमेंटचीच आहे. द ऑलिम्पिक गेम्स, ऑलिम्पिक गेम्स हे प्लुरल आहे की सिंग्युलर आहे? प्लुरल आहे गेम्स. आता रिफ्लेक्ट्स हा जो व्हर्ब आहे हा सिंग्युलर आहे. मग तुमचा सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर व्हर्ब पण कसा पाहिजे? प्लुरल पाहिजे. मग इथे रिफ्लेक्टच्या ऐवजी काय पाहिजे? फक्त रिफ्लेक्ट. द ऑलिम्पिक गेम्स reflect the highest spirit of human endeavors and achievements. Okay, then the principal of the school stressed the need for discipline amongst the students. विचार करा काय येईल. आता नॉट नेसेसरी मित्रांनो की प्रत्येक वाक्यामध्ये एरर असेलच. देर वुड बी सम सेंटेन्स whose every part is grammatically corrected, तर कधी कधी नो एरर पण असू शकतं. या वाक्यामध्ये कुठलीही एरर नाही. सो नो एरर इज द करेक्ट आन्सर. तर नो एरर काय आहे इथे? करेक्ट आन्सर येईल. द प्रिन्सिपल ऑफ द स्कूल स्ट्रेस द नीड फॉर डिसिप्लिन अमंग्स द स्टुडंट्स. या वाक्यामध्ये एरर आहे का? नाही. दिस सेंटेन्स कंटेन्स नो एरर. ठीक आहे, चल पुढचा आपण आता क्वेश्चन पाहूया. देन a honest mistake. A honest mistake is no more than that. Is no more than that. Is no more than that. Just an honest mistake. आणि डी मध्ये येईल नो एरर. ओके. A honest mistake is no more than that. Just an honest mistake. ओके. काय येईल बरं वाक्यामध्ये?
हे एक पहा. दुसरा अजून एक क्वेश्चन देतो मी. Then to be able to manage one's anger is a reflection of an individual's psychological maturity. The next question. India's strength are its diversity of culture, and the spirit of tolerance. In its people. पहा मित्रांनो, आता आपण एक एक वाक्यामधल्या एरर ज्या आहेत त्या आता करेक्ट करूया आपण.
A honest mistake is no more than that just an honest mistake. इथे अ honest mistake ची गरज नाही. या वाक्यामध्ये जी एरर आहे ती कशाची आहे? आर्टिकलची एरर आहे. तर इथे पाहिजे an honest. काय पाहिजे? an honest. an honest mistake. कारण इथल्या ऑनेस्ट शब्दाचा जो प्रोनन्सिएशन आहे, उच्चार आहे, तो कसा आहे? ऑनेस्ट. ऑनेस्ट. इट इज नॉट ऑनेस्ट. इथे पहा, जर एखाद्या शब्दाच्या उच्चाराची सुरुवात स्वराने होत असेल, वॉवलने होत असेल, तर आपण ॲन वापरतो. आणि जर एखाद्या शब्दाच्या उच्चाराची सुरुवात कशाने होत असेल, कॉन्सनंटने होत असेल, तर ए वापरतो. सो ॲन ऑनेस्ट मिस्टेक याचा उच्चार कसा होतो? ऑनेस्ट. ठीक आहे, काय येतो? ऑनेस्ट. अन ऑनेस्ट मिस्टेक इज नो मोर दॅन दॅट जस्ट अन ऑनेस्ट मिस्टेक. देन to be able to manage one's anger is a reflection of an individual's psychological maturity. तिथे काय येईल? टू बी एबल टू मॅनेज वन्स अँगर. या वाक्यामध्ये कुठलीही एरर नाही. नो एरर. दिस इज ए ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. कोणतीच एरर या वाक्यामध्ये आपल्याला दिसत नाही. देन India's strength are its diversity of culture and the spirit of tolerance in its people. इथे इट्स हे पजेसिव्ह नको, इथे सरळ सरळ काय पाहिजे? इट्स पाहिजे. इट्स ही पजेसिव्ह मध्ये वापरायची इथे काहीही आवश्यकता नाही. इथे कसं पाहिजे? ते सरळ सरळ नॉर्मल पाहिजे. इथे पजेसिव्ह मध्ये त्याला वापरायची आपल्याला आवश्यकता नाही. हे काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे. दॅट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड. कळलं इथपर्यंत? ठीक आहे. आता अजून काही पुढचे क्वेश्चन जे आहेत ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. ओके. आता कधी-कधी एक दुसऱ्या मेथडनी पण क्वेश्चन विचारल्या जातात. आपल्याला काय केल्या जाईल? आपल्याला 4 वाक्य दिल्या जातात. त्या 4 पर्यायामधून कुठला पर्याय रॉंग आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. मग आता समजा ए ऑप्शन इथे दिलेला आहे. मग आता आपल्याला 4 ऑप्शन आहे. त्या ऑप्शन मधला कुठला ऑप्शन चुकीचा आहे ते ओळखायचं आहे. ही इज वन ऑफ दोज स्टुडंट्स. He is one of those students, B, who works very hard C, to achieve his goal. To achieve his goals in life. ठीक आहे. हे एक झालं. दुसरं क्वेश्चन. Neither the teachers A, B मध्ये आहे nor the students C was aware D of the change. ठीक आहे. अजून पुढचा एक क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 3. She is senior A, B than me C in terms of D experience.
पहा, ही इज वन ऑफ दोज स्टुडंट्स हू वर्क्स व्हेरी हार्ड टू अचीव हिज गोल्स इन लाईफ. काय वाटतं तुम्हाला काय येईल? ही इज वन ऑफ द स्टुडंट्स पाहिजे, वन ऑफ दोज पाहिजे का नाही. ही इज वन ऑफ द स्टुडंट्स हू वर्क्स व्हेरी हार्ड टू अचीव हिज गोल इन लाईफ. तर इथे ए मध्ये मिस्टेक्स आहे. दुसरं, नायदर द टीचर्स नॉर द स्टुडंट्स वॉज अवेअर ऑफ द चेंज. आता नायदर सोबत द टीचर्स हे पण प्लुरल आहे, नॉर सोबत द स्टुडंट्स हे पण प्लुरल आहे. मग जर दोन्ही सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब पण कसा आला पाहिजे, प्लुरलच आला पाहिजे. मग इथे वॉचच्या ऐवजी काय यायला पाहिजे, वर. नायदर द टीचर नॉर द स्टुडंट्स वर अवेअर ऑफ द चेंज. ओके, देन त्यानंतर पुढचं आहे, शी इज सिनियर दॅन मी इन टर्म्स ऑफ एक्सपिरियन्स. आत्ताच आपण पाहिलं होतं, सिनियर टू मी, ज्युनियर टू मी, इन्फेरियर टू मी, सुपेरियर टू मी. तिथे दॅन मीच्या ऐवजी काय पाहिजे, शी इज सिनियर टू मी. कसं पाहिजे, शी इज सिनियर टू मी. ठीक आहे, आता आज आपण हा कॉमन एररचा टॉपिक जो आहे तो डिस्कस केला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिग्रीज ऑफ ॲडजेक्टिव्ज हा टॉपिक डिस्कस करूया. ठीक आहे, तर इथे थांबूया, पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. होप टू सी यू टुमोरो ॲट द सेम टाइम. अंटिल देन, टेक केअर अँड बाय बाय ऑल.